टंटाडन भावड्या कस मास्तर म्हणीन तस तू माहित असेल हे काय सर समोर कायदा पुरायले सर कायदा पुरायले सरांनी आतापर्यंत पाडे कसे सोप्या पद्धतीनं मांडायचे कोणती बेरीज वजबाकी गुणाकार आणि भागाकार ती सोप्या पद्धतीने डोकं न लावता कसा करायचा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि आज त्याच्यापेक्षा भारी गोष्ट आहे तुझ्या आतापर्यंत डोक्यात आलं का रे भावड्या या दोनचा पाडा आहे याची बेरीज कशी गपकन काढता आली पाहिजे ते पण 0 मिनिटामध्ये डोकलावायचा विशेष नाही कारण आपल्याकडे काही का अजिबात नाही। चल मग याची आतापर्यंत जर आपण आपल्या शाळेमध्ये गेलो किंवा आता एखादा मुलगा आला घरी तुमचा आता 10वीला असन 8वीला असन त्याला विचारून बघा तुम्ही त्याला जर विचारलं भाऊ ही एवढी बेरीज करून दाखव ते म्हणता आमच्या सरनं शिकलीच नाही। काही बी सरनं शिकवायचं काही मनाने शिकावं लागत ना त्यासाठी बघ भारी गोष्ट सांगतो डोकलावायचा विषयच नाही। बघ या सर्वांची बेरीज गपकन करायची काय करायची गपकन काय करायचं माहिती का या कोणत्याही पाड्याची बेरीज करायची असेल तर 55 अंक ध्यान ठेवायचा काय ठेवायचा 55 अंक आणि त्याला काय करायचं जो पाडा आहे का त्या पाड्यानं काय करायचं गपकन गुणून घ्यायचं काय करायचं गपकन गुणून घ्यायचं म्हणजे आता बघ 55 गुणले पाडा कितीचा आहे भाऊ इथं 2चा आहे किती झाले 55 दोन्ही 110 बघ बरं 0 सेकंदामध्ये बेरीज झाली का नाही डोकं लावलं का खोटं वाटतंय का तू बेरीज करून पाय आणि नंतर लाईक कर आणि मग कमेंट कर भावड्या कळलं का चल मग पुन्हा पाय इथं किती आहे पाडा हे काय सांगितलं सर ना काय घ्यायचा अंक नेहमी 55 घ्यायचा काय घ्यायचा 55 घ्यायचा आणि याला हो पाडा कितीचा आहे इथं 3चा आहे 55 5 त्रिक किती झाले रे 15 हाताला 1 5 त्रिक 15 ने किती झाले रे 16 कसं 165 गपकन उत्तर आलं भावड्या खोटं वाटतंय का करून पाय बेरीज सर्व अंकांची बेरीज किती आली खपकन आली ती पण 0 मिनिटामध्ये तू काय करणार खपकन 8चा पाड्याची बेरीज गपकन काढणार खपकन कमेंट मध्ये मास्तरच्या तोंडावर भावड्या पण फेकून आणणार आणि ताडी सुद्धा फेकून आणणार कळलं का चल मग गपकन।